नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VS एज्युकेशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील द वर्ल्ड इज माइन या कवितेचे ॲप्रिसिएशन। विद्यार्थी मित्रांनो, इतर कवितांच्या ॲप्रिसिएशनचे व्हिडिओ चॅनलवर आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेही व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। The title of the poem is The World is Mine. Poet. The poet of the poem is Joy Lovelace Crawford. Rhyming scheme. The rhyming scheme of the poem is AABBCC. Figures of speech. Alliteration. And when I stopped to buy some sweets. विद्यार्थी मित्रांनो, या ओळीमध्ये सम आणि स्वीट्स या शब्दाच्या सुरुवातीला यस हे अल्फाबेट आलेले आहे, म्हणून येथे ॲलिटरेशन हा अलंकार होतो। ॲपोस्ट्रॉफी. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाइन. विद्यार्थी मित्रांनो, कवीने हे वाक्य देवाला उद्देशून म्हटलेले आहे। सेंट्रल आयडिया. The central idea of the poem is the speaker understands the importance of being able to walk, listen and see because God has given us normal life and blessings. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कवीला चालता येण्याचे, ऐकू येण्याचे व पाहता येण्याचे महत्त्व समजलेले आहे, कारण देवाने आपल्याला सामान्य जीवन व भरपूर आशीर्वाद दिलेला आहे। त्यामुळे आपण जे आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून आपण प्रगती केली पाहिजे, असे कवीने आपल्याला सांगितलेले आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा।